हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी सुक्की मटकीची भाजी. ही भाजी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी. तर वेळ न घालवता आपण चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं. तेल टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आणि मोहरी टाकायची. दोन्ही छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा. कढीपत्ता पण छान तडतडला की मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. कांदा छानपैकी व्यवस्थित आहे ना असा गोल्डन रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आणि थोडासा मऊ पण होऊन द्यायचा. त्यानंतर टोमॅटो टाकायचं. टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. टोमॅटो मिक्स झाल्याच्या नंतर आहे ना यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकूया. मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ॲड करू शकता, जेवढी भाजी असेल त्यानुसार. तर व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं. तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. एकदम 5 मिनिटामध्ये अशी भाजी ही तयार होणार आहे. तर मी इथे मटकी ना स्वच्छ धुवून घेत आहे. मटकी स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर आहे ना यामध्ये आपण आहे ना आता टाकूया. सर्व मटकी टाकून द्यायची. इथे मी आहे ना आतपाव वगैरे अशी मटकी घेतलेली आहे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे आहे ना खूप महत्त्वाचं आहे, यामध्ये आपण फक्त कांदा मसाला यूज करणार आहे. फक्त कांदा मसाला मसाल्यामुळे ना ही एक वेगळी रेसिपी अशी तयार होते. तुम्ही नेहमी जे बनवता ना मटकीची भाजी त्यापेक्षा वेगळी लागते. लाल तिखट वगैरे ॲड नाही करायचं, फक्त कांदा मसाला ॲड करायचं. आणि जर का गरम मसाला आणि धने पावडर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी आहे ना फक्त कांदा मसाला यामध्ये ॲड केलेला आहे. यामुळे ना वेगळी टेस्ट येते आणि खूप भन्नाट आणि टेस्टी असं ही मटकीची भाजी होती. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सर्व एकदम मिक्स करून झाल्याच्या नंतर यावर झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं. थोडंसं पाण्याचा हात मारणार आहे मी, थोडंसं खाली लागलेले आहे. आता यामध्ये आहे ना आपण सुक्की मटकी बनवणार आहे, त्यासाठी जास्त पाणी ॲड करायचं नाही. थोडं थोडंच पाणी वरून असं हाताने टाकायचं. हे बघा अशा पद्धतीने असं टाकून झाल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आणि आहे ना वाफेवर बारीक गॅसवर आहे ना ही मटकी शिजवून घ्यायची. आता परत एकदा मी मिक्स करून घेते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी माझ्या सांगण्यावरनं तर कांदा मसाला वापरून एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल ही मटकी. तुम्हाला जर आवडत नसेल तरीसुद्धा तुम्ही खाल. तर आता मटकी व्यवस्थित शिजलेली आहे. यावर आता आपण कोथिंबीर टाकूया, हिरवीगार अशी मस्त. मला पण आवडत नाही मटकी खायला, पण मी अशा प्रकारे बनवून खाते तर खूप आवडती आणि खूप छान अशी टेस्टी पण लागती. तर बघा आता तयार झालेली आहे. आता मी काही ताटात वगैरे वाढणार नाही, मला लगेच जेवायचं नाही. त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.